नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, खरीप हंगाम 2023-24 मध्ये बीड जिल्ह्यात खरीप पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते व त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा वाटप करण्यात आलेले होते। अग्रिम पीक विम्याचे वाटप नोव्हेंबर 2023 मध्ये 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटीचा अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता। तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले असले तरी सुद्धा अनेक शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झालेली होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची पडताळणी पूर्ण झाली व आता या बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 1,11,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तब्बल 76,27,00,000 रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बीड जिल्ह्यातील पात्र तालुके, शेतकरी संख्या आणि रक्कम बघू शकतात। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील पहिला तालुका बघा, अंबाजोगाई तालुक्यातील 12,391 शेतकऱ्यांसाठी 12,26,00,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, आष्टी तालुक्यातील 2,535 शेतकऱ्यांसाठी 1,49,00,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, बीड तालुक्यातील 7,171 शेतकऱ्यांसाठी 5,22,00,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, धारूर तालुक्यातील 3,541 शेतकऱ्यांसाठी 3,86,00,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, गेवराई तालुक्यातील 5,446 शेतकऱ्यांसाठी 3,44,00,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, केज तालुक्यातील 19,125 शेतकऱ्यांसाठी 13,07,00,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, मांजलगाव तालुक्यातील 19,027 शेतकऱ्यांसाठी 14,13,00,000 रुपये मंजूर झाले आहे। तर पर्ली तालुक्यातील 25,155 शेतकऱ्यांसाठी 16,57,00,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, पाटोदा तालुक्यातील 8,877 शेतकऱ्यांसाठी 6,90,00,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, शिरूर तालुक्यातील 2,932 शेतकऱ्यांसाठी 62,85,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, 11वा तालुका आपण या ठिकाणी बघू शकतात, वडवणी तालुक्यातील 5,401 शेतकऱ्यांसाठी 1,47,00,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 1,11,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तब्बल 76,27,00,000 रुपयांची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।